जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करीचित. गोपाल कृष्ण भगवान की जय. चौथ्या स्कंदाची अवतरणिका. अवतरणिका आपण यासाठी वाचतो की आपलं तो चौथ्या स्कंदावरचे प्रवचनं सुरू आहेत, त्यामुळे आपलं कुठपर्यंत झालेलं आहे आणि पुढच्या अध्यायांमध्ये काय वर्णन केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं. चतुर्थ स्कंद. स्वयंभव कन्यका झाल्या विश्ववंशावलिका, प्रथमोध्यायनिका चतुर्थस्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञविध्वंस दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करिती शिवासी, ते षष्ठाध्यायाशी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तमवध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुव्याशी उपदेश युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णुपदप्राप्ती द्वादशासी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथ्वीशी स्थविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वीदोहन अष्टादशोध्यायाप्रती. 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवद्दर्शन, ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23.
महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा, प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्यांचा. पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीसी, राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग धावला लढाईशी, 27 कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे. 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. काल आपण 4थ्या अध्यायाला सुरुवातच केली होती, त्यामुळे पहिला जो आहे स्वयंभुव मनु कन्यका झाल्या विश्ववंशावलिका, प्रथमोध्याय निका, चतुर्थ स्कंदी तयाचा. त्याचा दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे. 4थ्या स्कंदामधल्या पहिल्या अध्यायाचा दुसरा भाग. काल षष्ठीचा दिवस होता, ज्येष्ठवद्य षष्ठी. आज ज्येष्ठवद्य सप्तमी. अभिषेक देशपांडे जे आपल्याबरोबर आहे त्याने काल बरोबर आठवण करून दिली. आणि मागे पण चैत्र शुद्ध तृतीयेला मत्स्यजयंती ज्या दिवशी होती त्या दिवशी पण त्याने आठवण करून दिली होती मत्स्यजयंतीच्याबद्दल. त्याचप्रमाणे कालही त्याने आठवण करून दिली. विवेकानंद जयंती, स्वामी विवेकानंदांची जयंती, ती आजच्या दिवशी ज्येष्ठवद्य सप्तमीच्या दिवशी आहे. त्याचेसुद्धा आभार, कारण त्याने खूप व्यवस्थितपणे वेळेवर ही सूचना दिली. त्या दिवसाचं एक महत्त्व असतं आणि तो दिवस त्या दिवशी त्यांच्या स्मरणात गेला म्हणजे मग त्यांनी केलेल्या कार्याचा सगळा आढावा आपल्या डोळ्यासमोर अनायासाने येतो. त्यामुळे अभिषेक देशपांडे याचं पण खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आज आपल्या प्रवचनाला आपण सुरुवात करूया. स्वयंभव मनु आणि शतरूपा यांच्यापासून आपण सुरुवात केली होती 3ऱ्या अध्यायाला. आणि त्यामध्ये देवहूतीची कथा जी आहे ती आपण 3ऱ्या स्कंदामध्ये पूर्णपणे पाहिली. कपिल महामुनी यांनी जो जन्म घेतला देवहूतीच्या पोटी आणि आईला केलेला उपदेश आपण पूर्ण 3ऱ्या स्कंदामध्ये पाहिला. आता हा 4था स्कंद जो आहे तो स्कंद म्हणजे या विश्वाची निर्मिती भगवंताने केली, हा 3ऱ्या स्कंदाचा विषय झाला. त्याला सर्ग असे म्हणतो. सर्ग म्हणजे नव्याने निर्माण करणं. आता विसर्ग म्हणजे निर्माण सगळं झालेलंच आहे, पण आता मानवनिर्मित जे आहे त्याचं कथन जे आहे ते या 4थ्या स्कंदामध्ये केलेलं आहे. म्हणून 4थ्या स्कंदाचा विषय तो हा असा आहे. त्यामध्ये आता पहा, मेरू ऋषीच्या कन्या ज्या आहेत, काल आपण बराचसा भाग घेतला आणि मग शेवटचे काही श्लोक राहिले होते. मेरू ऋषीच्या कन्या ज्या आहेत त्या 2 कन्या होत्या, आयती आणि नियती. त्यानंतर आपण पाहिलं भृगू आणि ख्याती यांचे जे आहेत त्यांचं धाता, विधाता आणि एक मुलगी ती आहे कन्या श्री. आता यामधला धाता जो आहे तो मेरू ऋषीची कन्या आयती हिच्याशी लग्न झालं आणि त्यांना जो मुलगा झाला ते म्हणजे मृकंड, आणि त्यापासून मार्कंडेय ऋषी हे आपण काल पाहिलं. त्यानंतर विधाता जो पुत्र होता त्याला मेरू ऋषीची कन्या नियती दिली आणि तिचा पुत्र म्हणजे प्राण, आणि प्राणाचे पुत्र म्हणजे वेदशिरा मुनी, हे आपण पाहिलं. आता आज जो भाग आहे स्वयंभव मनु आणि शतरूपा यांच्या कन्या, त्यामधली प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी झाला, तो भाग आपल्याला पाहायचा. आता पुढे 16 कन्या त्यांना झाल्या. त्या 16 कन्यामधल्या 13 कन्या ज्या आहेत त्या धर्माला दिल्या. धर्म म्हणजे कश्यप ऋषी. 13 धर्माला दिल्या, 1 अग्नीला दिली, 1 पितरांना दिली आणि 1 भगवान शंकरांना दिली आहे. ही कथा आपल्याला आज पाहिजे आहे. काल आपण या ठिकाणी थांबलो होतो. कश्यप ऋषी म्हणजेच धर्म यांच्या पत्नी म्हणजे 13 पत्नी ज्या आहेत त्यांचा विवाह, त्यांची नावं आणि त्यांना झालेली मुलं, हा भाग आज आपल्याला पाहायचा आहे. तर हे धर्म म्हणजे कश्यप ऋषी यांचे सासू सासरे म्हणजे दक्ष प्रजापती, आणि दक्ष प्रजापतीची पत्नी म्हणजे प्रसूती, आणि प्रसूतीचे आईवडील म्हणजे शतरूपा आणि स्वयंभू मनु. जेवढं लक्षात राहील तेवढं लक्षात ठेवावं, नाही तर हरे नमा म्हणा, देवाचं नाव घेत राहावं बस. म्हणजे आपल्या हातात तेच आहे की फार डोक्याला त्रास देऊ नये, पण भगवंताच्या वरचा विश्वास आपला दृढ होणं, आपलं चित्त शुद्ध होणं, हा या सगळ्यांचा उपदेश आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर भगवंताचे चरण आपल्या अंतरंगामध्ये, हृदयामध्ये सहजपणे स्थिर होतील
आणि ते होण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण या सगळ्या अशा सद्ग्रंथाच्या श्रवणाने, त्याच्या कथनाने, भगवंताच्या नामाने आपल्यामध्ये हे निर्माण होत असतं. हळूहळू चित्त शुद्ध होतं. आता यामध्ये पहा, ज्या कन्या आहेत 13 कन्या, त्यांची नावं पहा एका श्लोकामध्ये दिलेली आहेत. ती नावं पण फार चांगली आहेत. आपण पाहतो काय पिंट्या, चिंगी, कुठतरी असे नावं ठेवतो मुलांचे आणि मग आयुष्यभर तेच म्हणत राहतो. आता चिंगी जी आहे ती 80 वर्षाची झाली तरी तिला बोलताना आपण चिंगीच म्हणतो. माझी एक आत्या होती, त्या आत्याचं नाव छकुली होतं. आता तिचं नाव चांगलं होतं, प्रभावती होतं, चांगलं छान नाव होतं, सूर्यप्रभा नाव होतं. आता नाही आहे ती, पण तिला जेव्हा आमच्या मोठ्या भावाने बोलावलं, आता आमची आत्या असली तरी आमच्या मोठ्या भावापेक्षा लहानच असल्यामुळे तिला छकुली इकडे ये बरं. म्हणजे आता जर बाहेरचा तिराईत माणूस आला तर त्याला वाटले की छकुली म्हणजे एखादी लहान मुलगी पळत येईल. आता ही छकुली जी म्हणजे आमची आत्या आहे, ती आपल्या लंगडत लंगडत मोठी 80-84 वयाची ती त्या ठिकाणी पुढे आली. म्हणजे आपली जी नावं असतात ती आपण प्रेमाने ठेवलेली नावं आहेत आणि ते प्रेम म्हणजेच आपलं त्या ठिकाणची आसक्ती आहे. त्यातून निर्माण झालेली ही सगळी नावं आहेत. पण या ठिकाणी जी नावं आहेत ती खरोखरच खूप छान विचार करण्यासारखी आहेत. ती नावं अशी 49व्या श्लोकामध्ये ही नावं दिलेली आहेत. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा, ह्री, मूर्ती, धर्मस्य पत्न्यः. पत्न्यः म्हणजे बहुवचन आहे म्हणून धर्माच्या पत्नींची ही नावं आहेत. आता यांना जी मुलं झाली त्यांची नावंसुद्धा तेवढ्याच कल्पकतेने ठेवलेली आहेत. पहिली जी आहे ती श्रद्धा. आता जेव्हा आपली परमेश्वरावर श्रद्धा आहे, सद्गुरूंच्या चरणी श्रद्धा आहे, तेव्हा आपलं केव्हाही कल्याणच होणार आहे. यालाच आपण काय म्हणतो शुभ. आपलं शुभ होण्यासाठी, आपलं कल्याण होण्यासाठी माणसाच्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे. त्यामुळे या श्रद्धेचा जो पुत्र आहे म्हणजे श्रद्धेचा परिणाम जो आहे तो शुभच असणार आहे आणि म्हणून श्रद्धेच्या पुत्राचं नाव शुभ आहे. आता दुसरी जी आहे तिचं नाव मैत्री आहे. आता मैत्री आणि त्याच्या विरुद्ध आपण काय म्हणतो त्याला दुश्मनी म्हणा किंवा काय म्हणायचं वैर आहे. आता वैर असेल तर दुर्गुण आपल्यामध्ये येतील, त्यांच्यामध्ये सुद्धा येतील आणि मैत्री असेल तर दुर्गुणाकडे थोडंसं दुर्लक्ष होईल. पण मैत्रीने आपण इतरांचं मन जिंकू शकतो आणि त्या मन जिंकल्यानंतर त्याचा जो योग्य तो प्रसाद आपल्याला प्राप्त होतो. प्रसाद कसा असतो? तो प्रसाद काय आहे आपल्याला समजत नाही, पण जेव्हा आपल्या हातावर देतो, आपण खातो, तेव्हा त्या प्रसाद ग्रहण केल्यानंतर मग त्याची चव आपल्याला लक्षात येते. तशी ही मैत्री आहे की मैत्री आपण केली की मग त्याचा प्रसाद आपल्याला जसा प्राप्त होतो तसं या मैत्री या कन्येच्या मुलाचं नाव प्रसाद. तिसरी जी आहे तिचं नाव दया. या दया या कन्येच्या मुलाचं नाव आता काय असेल आपणच विचार करा. आपण एखाद्यावर दया केली आणि निर्दयीपणे त्याला हाकलून दिलं, या 2 गोष्टी आहेत. आता दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणि का निर्धारण कंटकाचे. हे जसं संतांनी म्हटलं आहे, तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, तसं दया ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी दयेची वस्ती आहे, तिथे आपण ज्याच्यावर दया दाखवतो, ज्याच्यावर दया करतो, त्याच्या ठिकाणी एक अभयत्व प्राप्त होतं. तो आता अभय झाला, त्याला आता कसल्याही प्रकारची भीती नाही आणि म्हणून दयेच्या पोटी जो मुलगा झाला त्याचं नाव अभय. चौथी जी मुलगी आहे तिचं नाव शांती. आता ज्या ठिकाणी शांती आहे त्या ठिकाणी सुख असेल, समाधान असेल आणि ज्या ठिकाणी अशांती आहे, अशांतस्य कुतः सुखम आपण म्हणतो आणि म्हणून शांतीच्या पुत्राचं नाव सुख. पुढे तुष्टी. आता 2 गोष्टी आहेत, तुष्टी आणि पुष्टी. तुष्टी म्हणजे समाधान, आनंद, तुष्टी. आणि पुष्टी म्हणजे काय की सगळं बोर्नव्हिटा घ्या, अमकं घ्या, तमकं घ्या, सगळं सांगतात. दुधामध्ये हे घाला म्हणजे मग तुमचं शरीर चांगलं धष्टपुष्ट होईल. त्याचं काय होतं मग धष्टपुष्ट होऊन फक्त शरीराचेच काय म्हणतात त्याला काय शरीर चांगल्या प्रकारचं राखलं जातं आणि त्यामधनं काय होतं शरीर सुदृढ झालं तर माणसाच्या ठिकाणी एक प्रकारचा अहंकारच निर्माण होतो. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषण केले सज्ज आंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. शरीर सुंदर सतेज, तर शरीर सुंदर सतेज होण्यासाठी पुष्टी आहे,
पण पुष्टी आल्यानंतर शरीर सुंदर आणि सतेज झालं तर माणसाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो. सगळ्या नटनट्यांचे जे फोटो असतात ते जेव्हा सिनेमात काम करतात तेव्हाचे पहा आणि आता 80-90 झाल्यानंतरचे पहा. मग हे सृष्टीचं जे सौंदर्य आहे, हे जे जीवाचं सौंदर्य आहे, हे काही चिरकाळ टिकणारं नाही. म्हणून या पुष्टीमुळे अहंकारच जन्माला येतो आणि म्हणून पुष्टीच्या मुलाचं नाव अहंकार. पुढे आता क्रिया. क्रिया म्हणजे आपण करत असणारे कुठलंही काम असेल, सोप्या भाषेत म्हणजे क्रिया म्हणजे काम. क्रियापद आपण म्हणतो. वाक्यामध्ये क्रियापद असेल आणि क्रियापद नसेल. क्रियापद नसलं तर कुठलाही अर्थबोध होत नाही. म्हणून क्रियेचं फार महत्त्व आहे आणि क्रियेचं एवढं महत्त्व आहे की क्रियामुळे योग जुळून येतात. म्हणजे एखादी क्रिया आपण केली त्याचा परिणाम म्हणून एखाद्याचा योग आपल्याशी जुळून येतो. तो कसा येतो? सहज घ्या. एखाद्याला आपण मदत केली, काही आपल्याला माहीत नाही त्याबद्दल, त्या माणसाबद्दल माहीत नाही, पण आपण एक मदत केली सहज जाता जाता, सहज शक्य म्हणून आपण मदत केली. आता त्या मदतीचा उपकार म्हणून तो स्मरण ठेवतो आणि पुढे तशाच प्रकारची मदत तो आपल्याला करतो. माझ्या एका मित्राने अशीच मला मदत केली अगदी तरुण वयामध्ये. काय असेल तर फक्त ₹700 मला माझ्या कठीण काळामध्ये त्याने मला पाठवले होते, गुजरातमधून पाठवले. मग मी त्याला म्हटलं, त्या काळामध्ये काही मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. पोस्टकार्ड लिहून त्याला कळवलं, तुझे ₹700 मला द्यायचे, तर मी काय करू, कसं पाठवू? मग तो म्हणतो, मला काही ₹700 पाठवू नको, पण तू अशीच मदत इतरांना कर. आता हे जे आहे, क्रियामधून काय झालं ते योग. योग म्हणजे एखाद्याशी जोडणं. जसं भक्तियोग, कर्मसन्यास योग, अर्जुन विषाद योग. त्या योगाचा अर्थ की भगवंताशी जोडल्या जाणं, म्हणजे आपल्या प्रत्येक क्रियेने भगवंताशी जोडले जाणं म्हणजे योग आहे. म्हणून आधीचे करावे कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची पावणे. सगळ्या ओळी आपल्यासमोर असतात, फक्त त्या आपल्याला वेळेवर आठवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी 2 देवता ज्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. अभ्यास करणाऱ्या साधकांनी, आमचा अभिषेक इथे आहेच, त्यालासुद्धा सांगतो, केव्हाही 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक गणेशाची उपासना आणि दुसरी सरस्वतीची आराधना. गणेश जे आहे ते आपल्याला आहे ते समजावून सांगतात आणि सरस्वती जी आहे ती आपण जे वाचलं त्याची पुन्हा आठवण करून देतात. कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये 2 प्रकारच्या मेमरीज असतात कॉम्प्युटरमध्ये, रॅम मेमरी आणि रॉम मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी आणि रीड ओन्ली मेमरी. हा जो फरक आहे तो या 2 देवतांमध्ये आहे, गणपती आणि सरस्वती. आता पुढे उन्नती. आता एखाद्या समाजाची उन्नती करायची म्हणजे त्यांचं जे स्तर आहे, राहण्याचा जो स्तर आहे तो वाढवला पाहिजे. आता आपण त्याची उन्नती केली. एक मुलगा आहे, खूप कष्टाने तो मोठा झाला, त्याला सगळं केलं, सगळं वातावरण निर्माण झालं, तो मोठाही झाला. पण आता ज्याने ज्याने आपल्याला मदत केली त्याचं स्मरण न ठेवता त्यांच्याशी जो दुर्वर्तन करतो आणि मीच माझ्या पायाने मोठा झालो, माझ्याच कर्माने मोठा झालो आणि माझंच कर्तृत्व आहे असं म्हणता म्हणता त्याच्या अंगामध्ये गर्व जो आहे तो निर्माण होतो. म्हणून ही उन्नती जी मुलगी आहे तिच्या मुलाचं नाव गर्व. पहा, म्हणजे इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत, मुलांची नावं आहेत, पण त्यामागे एवढा सगळा विचार आहे. त्यानंतर बुद्धी. बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायणो, आधी तो आपला कीजे, लक्ष्मी चरणी वसे. याचा अर्थ साध्या भाषेमध्ये लक्ष्मी म्हणजे पैसा. त्यामुळे बुद्धीचा जो मुलगा आहे त्याचं नाव अर्थ. हे सगळं श्रीमद भागवतामध्ये दिलेल्या हा सगळे श्लोक आहेत. त्यानंतर मेधा. आता बुद्धी आणि मेधा या दोघात फरक आहे. बुद्धी म्हणजे सर्वसाधारण प्रपंचामध्ये माणसाच्या ठिकाणी असलेली बुद्धी जी आपण वापरतो आणि किंवा वापरावी असं संत सांगतात. आपण वापरतो की नाही ही गोष्ट पुन्हा वेगळी. आता जे बुद्धीने आपण सगळं कामं करतो आपल्या स्वतःच्या बुद्धीने, ती बुद्धी प्रगल्भ झाली. बुद्धीची प्रगल्भता म्हणजे मेधा. मेधा म्हणजे थोड्या उच्च स्तरावरची पण जी आपल्याला परमार्थ मार्गाकडे नेते, ती मेधा. आणि मग मेधाच्या पुत्राचं नाव काय तर स्मृती. आपण म्हणतो साधारणपणे, त्यांनी मला नाव सांगितलं पण मी विसरलो बा, काही आठवत नाही, 2 महिने झाले आहेत त्या गोष्टीला. पण ही सगळी नावं ज्यांची बुद्धी प्रगल्भ आहे त्यांना सहजपणे आठवतात, सगळी नावं आठवतात. त्यानंतर आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची वाट पाहणं. आता वाट कधीपर्यंत पाहायची, किती झालं तरी आपण त्यामध्ये
यश मिळवणारच आहोत. त्यामुळे अपयश आलं तरी कुठल्याही प्रकारे खचून न जाता तेच कार्य पुन्हा पुन्हा करणं, ती तितिक्षा झाली. आणि तितिक्षेनंतर माणसाला काय प्राप्त होतं तर क्षेम, स्थैर्य हे प्राप्त होतं. नंतर रीसुद्धा बुद्धीचंच एक नाव आहे री. आणि त्यापासून निर्माण झाला तो मुलगा, तो आहे प्रश्रय. म्हणजे आश्रयासारखा प्रश्रय. त्यानंतर 13वी जी कन्या आहे मूर्ती, या मूर्तीच्या पोटी जी अपत्य झाली त्यांचं नाव म्हणजे नरनारायण. ही जोडी आहे नरनारायण. आता नरनारायण म्हटल्यानंतर हे दोघेजण आहेत. आणि नरनारायण म्हटल्यानंतर आपल्याला आठवण झाली पाहिजे ती बद्रीनाथाची, बद्रीनाथाची आठवण झाली पाहिजे. बद्रीनाथावर आजही नरनारायण हे जे आहेत ते तपश्चर्या करीत आहेत. हे ऋषी आहेत नरनारायण. आणि यांचेच पुढे जे अवतार झाले त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि नररूप जे होते ते म्हणजे आपले अर्जुन आहेत, सव्यसाची अर्जुन, नरनारायणाची जोडी. त्याचप्रमाणे हे अशा जोड्या सगळीकडेच आहेत. समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचे पट्टशिष्य असणारे कल्याण स्वामी, गुरु आणि शिष्यांच्या ज्या जोड्या आहेत त्यामध्ये हे सगळे नरनारायण त्या वेगवेगळ्या काळामध्ये प्रगट झालेले आहेत. त्यांनी पुन्हा पुन्हा अवतार घेतलेला आहे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंद हजारो ग्रंथाचा अभ्यास, वाचन आणि नुसतं टाळलं तरी जे त्यांच्या आजच्या कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये स्कॅन करतो आपण, PDF स्कॅन करतो, फोटो काढतो आणि तो लगेच आपल्या मोबाईलमध्ये येतो आणि परमनंट मेमरीमध्ये बसतो. तसं ज्यांची मेमरी होती ते स्वामी विवेकानंद, ज्यांचा आज जन्मदिवस ज्येष्ठ वद्य सप्तमी. तर या नरनारायण हे जे आहेत हे अनेक वर्ष, अनेक काळापासून या जोड्या एकानंतर एक जन्म होतच असतात. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सद्गुरूंच्या शोधासाठी पूर्ण भारतभर फिरले. आणि त्या येळेगाव या गावी आजही जरी आपण गेलो तर ते सरळ सरळ बस त्या ठिकाणी पोहोचत नाही. अलीकडे उचरा घोडा कामठा नावाचं गाव आहे. त्याच्यानंतर सावरगाव, राणी काय दुसरं एक नाव आहे त्या गावाचं नाव, अर्धापूर माझ्या माहितीप्रमाणे, नांदेडपासून कळमनुरीच्या रस्त्यावर. तिथे उतरायचं, मग पुन्हा दुसरी बस घ्यायची. घोडा कामठा नावाचं जे गाव आहे तिथे जायचं. तिथून मग पुढे येळेगाव फाटा आहे आणि फाट्यापासून 2 मैलावर हे येळेगाव गाव आहे. आता एवढं भारतभर फिरल्यानंतरसुद्धा ज्यांना रामकृष्ण परमहंसाचं सुद्धा दर्शन झालं ते त्यांना या येळेगावाला पाठवतात ब्रह्मचैतन्य महाराज. आणि मग तिथे सद्गुरूंची भेट होती. म्हणजे ही नरनारायणाची जोडी, नर जे आहे ते नारायणाच्या शोधासाठी सगळीकडे फिरतात. आणि एकदा त्यांची भेट झाली की त्यांना खऱ्या प्रकारचा आनंद होतो. तसं या नरनारायणाची जोडी ही कोणापासून झाली तर ती मूर्तीपासून झाली. आता यांचा जेव्हा जन्म झाला त्याबद्दलचे 7-8 श्लोक या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. त्यांच्या जन्मानंतर संपूर्ण विश्व हे आनंदित झाले. जसं आपण बागेमध्ये पाहतो 1, 2, 4 पाऊस पडल्याबरोबर ज्या आजपर्यंत दिसत नव्हत्या त्या कळ्या दिसायला लागतात. कळ्या दिसल्या की लगेच त्याचं रूपांतर एका फुलामध्ये होतं. एखादं वाळलेलं पिंपळाचं झाड का असेना भिंतीवर असतं, आमच्या बाजूला आहे म्हणून आम्हाला नेहमी त्याची आठवण होती. उन्हाळ्यामध्ये अगदी ते वाळून गेलेलं असतं पण कुठून तरी त्याला पाणी मिळतं. जसं आपण म्हणतो कागविष्टेचे झाले पिंपळ तयासे निंद्य कोण म्हणे, तीसुद्धा भगवंताची विभूती आहे. आणि त्या पावसाचं पाणी आल्याबरोबर त्याला छोटी पालवी फुटते. हे जे आहे असं विश्व निर्माण झालेलं आहे ते 3ऱ्या स्कंदामध्ये झालं. आणि मानवाने निर्माण केलेलं जे विश्व आहे ते सगळं आता या 4थ्या स्कंदात आपण पाहत आहोत. आता हे सगळं झाल्यानंतर लोकांची मनं जी आहेत ती सुद्धा शुद्ध झालेली आहे. शुद्ध दिशा झाल्या. शुद्ध म्हणजे कसं की सगळीकडे वातावरण प्रफुल्लित असं झालं. जसा रामजन्माच्या वेळेस झालं, जसं कृष्णाच्या जन्माच्या वेळेस झालं, तसं वायू प्रदूषण अजिबात नाही. नद्या ह्या भरभरून वाहत आहेत. पर्वतसुद्धा प्रसन्न दिसत आहेत. समर्थ म्हणतात पर्वती निळा रंग दिसे, परी तो त्यास लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे सज्जनांचे मन. सज्जन कसे असतात ते त्या पर्वताच्या निळा रंगाप्रमाणे असतात. पर्वताचा निळा रंग आपल्याला आकर्षित करतो पण जवळ गेल्यानंतर निळं काही त्या ठिकाणी दिसत नाही. तसं सज्जन जे आहे ते कुठेही अलिप्त नसतात. आता सगळ्या देवता ज्या आहेत त्या देवता या नरनारायणाच्या जन्मानंतर त्यांचा स्तुती करू लागले. आता त्या स्तुतीमधले काही श्लोक जसे त्याचा अर्थ असा की जसं ढगामध्ये आपण वर पाहिलं आकाशामध्ये ढग आहेत, ढगांचे वेगवेगळे आकार आहेत. आणि ते आकार पाहिल्यानंतर एखादा मुलगा म्हणतो तो ढग पहा कसा हत्तीसारखा दिसतो.
तर त्याला तो हत्तीसारखा दिसतो. दुसरा मुलगा म्हणतो नाही रे, तो हत्तीसारखा नाही, तो कुत्र्यासारखा दिसतो. म्हणजे ढग तोच आहे, पाहणाऱ्याची भिन्नता जी आहे त्यामधून त्याचा आकार वेगवेगळा जसा निर्माण होतो, आकार जसा प्रतीत होतो, त्याप्रमाणे भगवंताच्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी ऋषी रूपाने स्वतः भगवंत प्रगट झाले आहेत. म्हणून अशी अनेक ऋषींची नावं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. त्या परमपुरुषाला ज्यांनी या सगळ्यांना या ठिकाणी प्रलयानंतर पुन्हा जन्म घ्यायला लावलं, ज्याच्या आज्ञेमुळे या ऋषींचे जन्म झाले, त्या सगळ्यांना, त्या भगवंताला आमचा नमस्कार, असं सगळे देव त्या ठिकाणी स्तुती करत आहेत. आता देवता असं म्हणतात की आम्हा देवतांना भगवंताने सत्वगुणापासून प्रगट केले. कारण सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. आणि समर्थ आपल्याला सांगतात पूर्वी जे मारिले होते तेचे आता बळावले. म्हणजे पूर्वी ज्या दुष्टांचं निर्दालन भगवंताने केलं, भगवंताच्या अनेक अवतारामधून झालं, त्याच दुष्टशक्ती आजही आपल्याला दिसतात. आता 2-4 दिवसापूर्वीचे सगळे उदाहरण लक्षात घेतले की आपल्या लक्षात येतात. पूर्वी ज्यांच्यावर उपकार केले, ज्यांना आपण घरामध्ये आश्रय दिला, तो उंट घरामध्ये आला आणि त्या उंटाच्या सगळ्या वागण्याने आपला तंबूच पडून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता हे कशामुळे झालं? कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या तमोगुणामुळे झालं. पण भगवंता, तुमच्यामुळे सत्वगुणापासून तुम्ही आम्हाला प्रगट केलेलं आहे आणि आम्हाला वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. आता हे जे आपण सगळं पाहत आहोत ते कशाचं आहे? विदुर मैत्रेय यांचा संवाद 3ऱ्या अध्यायापासून ते लक्षात घ्या. आता शुकदेव परीक्षिती नाहीत, आता सूतजी पण नाहीत, पण आता विदुर मैत्रेय संवाद काही स्कंदापर्यंत आहेत. तर विदुर मैत्रेय, तर विदुर जे आहेत ते आता सांगतात की विदुरांना ते म्हणतात की प्रभूचे दर्शन झालेल्या देवतांनी, ज्यांना भगवंताचं दर्शन झालं त्या देवतांनी अशा प्रकारे स्तुती केली. कोणाची? नरनारायणाची. आणि ही स्तुती झाल्यानंतर नरनारायण त्या ठिकाणाहून निघून गेले. ते कुठे गेले? ते गंधमादन पर्वतावर गेले. आता बद्रीनाथाला मी एकदाच गेलो होतो बद्रीनाथाच्या दर्शनाला. तर माझ्या माहितीप्रमाणे बद्रीनाथाच्या कडे जात असताना डाव्या आणि उजव्या बाजूला 2 मोठे डोंगर आहेत, खूप मोठे डोंगर आहेत. त्याच्या अलीकडे आपण असतो तोपर्यंत एवढी थंडी वाजत नाही, पण एकदा ते डोंगर क्रॉस करून आपण पुढे गेलो की 2 नाही 3 स्वेटरसुद्धा कमी पडतात. आणि ते जे आहे ते नरनारायणाचे जे उपासना केलेले गंधमादन पर्वत आहेत असं मला तरी वाटतं. पण अजून काही ते कन्फर्म असं मला कुठे त्याचा संदर्भ मिळालेला नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, ता विमौ वै भगवतो हरेर अंशा विहागतौ भार व्ययाच भुवहा कृष्णो यत कुरुद्वहु. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचेच अंशभूत हे जे नरनारायण आहेत त्यांनीच पुढे अवतार घेतला. ते यदुकुलभूषण असे श्रीकृष्ण झाले आणि नर जे आहेत ते श्यामवर्ण कुरुकुल तिलक अशा अर्जुनाच्या रूपाने त्यांना जन्म घेतला त्यांनी. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, अहो अर्जुनाच्या पांती जे परिसण या सिद्ध होती. हे काल आपण जसं पाहिलं अनुबंध चतुष्ट की त्या ग्रंथाचे अधिकारी कोण, हे कोणासाठी हा ग्रंथ सांगितला? तो अर्जुनासाठी सांगितलेली गीता. मग आता अर्जुनाच्या बरोबरीने जे अनिंदकू असे आहेत की ज्यांच्यातले दुर्गुण निघून गेलेले आहेत तेच भगवंताच्या विश्वरूपाला पाहू शकतात, अन्यथा पाहू शकत नाहीत. आणि म्हणून अर्जुन आणि श्रीकृष्ण ही ती नरनारायणाची जोडी आहे. आत्ताच आपण चैत्र वद्य द्वितीयेला भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज यांची 50वी पुण्यतिथी साजरी केली. त्या 50व्या पुण्यतिथीमध्ये मागच्या पूर्ण वर्षभर दर महिन्यातल्या वद्य द्वितीयेला भगवान श्रीधर स्वामीचं चरित्र मी ऑनलाईन माध्यमातून सांगितलं, जे पुढे आपल्या यूट्यूबवर आहे, ते उपलब्ध आहे. ते पूर्ण चरित्र ऐकावं आणि त्या चरित्रामध्ये भगवंताच्या भक्तीबद्दलचा जो भाव श्रीधर स्वामीच्या ठिकाणी होता त्याचं पूर्ण प्रगटीकरण त्यांच्या चरित्रामधून झालेलं आहे. आता एवढं ज्यांचं चरित्र आहे, ज्यांना प्रत्यक्ष समर्थाने भगवान नामे संबोधनी, आपल्या एका याच्यामध्ये सुद्धा येतं कविते, आपल्या काय म्हणतो आपण त्याला, सवाईमध्ये भगवान नामे संबोधनी. तर त्या भगवान नामे संबोधनी त्या श्रीधर स्वामींना
या नरनारायण ऋषीपैकी नर ऋषी जे आहेत त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं जेव्हा ते कर्नाटकामध्ये होते. आणि ते दर्शन झालं आणि त्यांनी आदेश दिला की तू आता यापुढे या बद्रीनाथाच्या दर्शनाला ये आणि त्या ठिकाणी सेवा कर. त्याप्रमाणे ते दक्षिणेतून बद्रीनारायणाला गेलेले आहेत. हा सुद्धा उल्लेख आपल्याला सापडतो. तर हे नर ऋषी जे आहेत. आता पुढे येतो प्रश्न की स्वाहाभिमानी नश्चाग्नेरात आत्मजां स्त्रीन जिजनत पावकं पवना च शुचिं च हुतभोजनम. दक्ष प्रजापती त्यांची पत्नी प्रसूती त्या 13 कन्या ज्या आहेत त्या दिल्या, ते आपण पाहिलं. आता त्यानंतर जी मुलगी आहे तिचं नाव आहे अग्नी. जी मुलगी आहे तिला स्वाहा नावाची मुलगी. आता ही जी स्वाहा कन्या आहे ती अग्नीला अर्पण केली. 16 कन्यापैकी 13 कन्या धर्माला दिल्या, म्हणजे कश्यपाला दिल्या. 1 कन्या अग्नीला दिली, 1 पितृगणांना दिली, 1 शंकरांना दिली. म्हणून या ठिकाणी विदुराने प्रश्न केला की अग्नीला जी कन्या दिली ती कोण आणि तिचं पुन्हा मुलं कोण झाले हे मला सांगा, असं विदुराचा प्रश्न होता. त्याप्रमाणे मैत्रेय सांगत आहेत की दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांच्या 13 कन्या ज्या आहेत त्या धर्माला दिल्या आणि 14वी जी मुलगी आहे ती म्हणजे स्वाहा ही अग्नीला दिली. आता स्वाहा आणि स्वधा ह्या दोन्ही अग्नीच्या पत्नी आहेत. आता 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही दर्शनासाठी त्या जगन्नाथपुरीला गेलो होतो. जगन्नाथपुरीच्या जवळ असणारं कोणार्कचं मंदिर जे आहे ते मंदिर पाहिलं. हे सूर्याचं मंदिर आहे. त्या ठिकाणी सूर्याच्या दोन्ही बाजूला स्वाहा आणि स्वधा या दोघांचं मंदिर आहे. या दोघींचं मंदिर आहे त्या ठिकाणी. त्या पत्नी, दोन्ही पत्नी स्वाहा आणि स्वधा. तर ही जी स्वाहा आहे तर ती अग्नीला दिलेली आहे. आणि या स्वाहा आणि अग्नी यांच्यापासून 3 मुलं झाली. ते आता ते अग्नी स्वरूपात असणार आहे ना. बाप जमदग्नी गोत्राचा तर मुलं पण जमदग्नी. तसं बाप जर अग्नीचा असेल, प्रतीक असेल, त्याचे मुलंसुद्धा अग्नीप्रमाणेच होणार आहेत. त्यामुळे त्यांची नावं जी आहेत ते पावक, पवमान आणि शुची. पवमानाचा अभिषेक आपण करतो विष्णूला. पावक त्याला अग्नी म्हणतो आपण. आणि शुची म्हणजे त्या अग्नीतून अग्निदिव्य केलं, त्यामध्ये शुचित्व येतं. तर सोनं जसं गरम केल्यानंतर जसं शुद्ध होतं तसं शुची. परवाच जे अच्युताश्रम स्वामींच्या आंबटच्या मठाच्याबद्दल मागच्या महिन्यामध्ये म्हणजे आत्ताच ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला जे प्रवचन झालं ते पण प्रवचन अगदी सिरियली चालू आहेत. त्याच्यातल्या 23व्या प्रवचनामध्ये सावित्रीचं आख्यान मी त्या ठिकाणी सांगितलं. त्या सावित्री ही जी शिष्या होती अच्युताश्रम स्वामीची, हिला सीतेसारखा अग्निप्रवेश करायला लावला होता तिथल्या काही कुटील लोकांनी. आणि सीता जशी अग्नीमधून जेव्हा बाहेर आली तेव्हा जी खरी सीता रामाची पत्नी जी होती ती बाहेर आली. आणि तिच्याबरोबर दुसरी जी पुन्हा एक तिचं रूप असणारी जी बाहेर आली ती म्हणजे वेदवती. ती अग्नीची पुत्री होती. आणि हीच वेदवती पुढे तिरुपती बालाजीची पत्नी पद्मावती नावाने तिने पुन्हा पुढे जन्म घेतलेला आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी आता आपण हे 3 पुत्र पाहिले. कोणाचे? स्वाहाचे. स्वाहा आणि अग्नी, पावक, पवमान आणि शुची. आता हे 3 काय आहेत तर यज्ञामध्ये हवन केलेल्या पदार्थांचं भक्षण करतात. यज्ञामध्ये आपण बसला असाल किंवा नसले बसाल तरी पण यूट्यूबवर वगैरे कुठेही जेव्हा यज्ञ चालू असतात तर त्या मंत्राचं आपण श्रवण केलं तर हे जे आहुती दिल्या जातात ते पावक, पवमान आणि शुची आणि अग्नी यांना दिले जातात. आता तेभ्योऽग्नेय समभवन ४४ पंचतः त एवैकोनपंचाशत् साकं पितृपित्रामहैः. म्हणजे स्वाहा आणि अग्नी यापासून हे 3 झाले, पावक, पवमान, शुची. आणि या तिघांपासून आणखी पुढे 45 अग्नी निर्माण झाले. 45 पुत्र. म्हणजे आता हे सगळं ठोकमध्येच आहे. याच्यानंतर आईवडील आणि 1 मुलगा 1 मुलगी असं कुटुंब या ठिकाणी नाही. 50-50, 60-60 हजाराचे सुद्धा नावं या ठिकाणी आहेत. आता त्यामध्ये आता पिता अग्नी, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे पावक, पवमान आणि शुची. त्यांचे मुलं म्हणजे 45 प्रकारचे अग्नी. म्हणजे आता सगळे मिळून किती झाले? 49.
त्यामुळे यज्ञामध्ये वेदज्ञ ब्राह्मण जेव्हा वैदिक पद्धतीने यज्ञकर्म करतात त्यामध्ये या 49 अग्नीच्या नावाचा उल्लेख करून ते अग्निष्ठी इष्टी करत असतात. ते हेच आहेत की 49 प्रकारचे अग्नी. आता यांचं नातं मनुष्यरूपाशी काय होतं, यांचं नातं कोणाशी काय होतं, हा सगळा एक अभ्यासाचा विषय आहे. ज्यांना अभ्यास करायचा त्याने जरूर करावा. आता पुढे अग्निश्वाता भैरिषद सौम्या पितरः आज्यपाः साग्नेयोग्न आग्नेय तेषां पत्नी दाक्षायणी स्वधा. दक्ष प्रजापती आणि प्रसूती त्यांच्यापैकी 13 कन्या धर्माला दिल्या आपण पाहिलं. एक अग्नीला दिली, आता एक पितरांना दिली. आता हे पितर जे आहेत त्यांना दिलेली जे कन्या आहेत त्यांच्यापासून कोण कोण झाले, कोण कोण पितर होते आधी ते पहा. अग्निश्वात, बरिषद, सोमप आणि आज्यप हे पितर आहेत. त्यामध्ये सुद्धा पुन्हा अजून 2 आहेत, एक साग्निक आणि एक निरग्निक. साग्निक म्हणजे अग्निसहित आणि निरग्निक म्हणजे अग्नी नसताना. या सर्व पितरांना दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांनी आपली कन्या स्वधा ही दिली. स्वाहा झाला आणि स्वधा, ही स्वधा ती कन्या त्यांना दिली पितरांना. आता या पितरांपासून स्वधेला जी मुलं झाली त्यांची नावं पहा. एक धारिणी आणि एक वयुना अशा 2 कन्या झाल्या. धारिणी आणि वयुना हे नावं लक्षात घ्या. या दोन्ही कन्या ज्ञानविज्ञानामध्ये पारंगत अशा होत्या. सगळ्या शास्त्रांचं ज्ञान त्यांना होतं आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याचा अधिकारसुद्धा त्यांना प्राप्त झाला होता. अशा प्रकारे आपण दक्ष प्रजापती आणि प्रसूती यांच्या 13 कन्या धर्माला दिल्या. एक अग्नीला दिली, एक पितराला दिली आणि एक कन्या शंकरांना दिली. आता आपण मूळ पदाकडे आलो. आता शंकरांना जी कन्या दिली तिचं नाव आहे सती. भवस्य पत्नी तू सती. भव कशाला? भव म्हणजे होणे, भव म्हणजे होणे आणि जे झालं त्याचा संहार करणं. भव आणि भवानी. भवानी म्हणजे पार्वती माता. भव हे शंकराचं नाव आहे. भवस्य पत्नी तू सती भवं देवम अनुव्रता आत्मनः सदृशं पुत्रं न लेभे गुणशीलता. म्हणजे सती आणि भगवान शंकर यांचा वंश जो आहे त्याचं वर्णन आता आम्हाला करावं आणि त्यांची कथा आम्हाला सांगावी अशी विदुराने मैत्रेय ऋषीजवळ मागणी केली. त्याप्रमाणे आता परवा 2 दिवसापूर्वी मी जसं सांगितलं तसं जेव्हा शिष्य प्रश्न विचारतो तेव्हा सद्गुरू त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतात, पण त्याच्या ठिकाणी खरी जिज्ञासा आहे की नाही हे तपासून पाहतात. तेव्हाच ते त्याला पुढचं सगळं पूर्णपणे विशेषत्वाने आणि स्पष्टपणे आणि सविस्तरपणे सांगत जातात. तसं विदुराच्या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्तर देण्यात आलेलं आहे. आता यामध्ये पहा काय होतं ते की सती शंकराच्या सेवेमध्ये होती. भवम भवानी सहितं नमामि आपण म्हणतो, भवम भवानी सहितं नमामि. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. वरानने म्हणजे पुन्हा पार्वतीला सांगितलं की या सगळ्या हजारो नावांमधलं राम हे नाव आहे. रमे रामे मनोरमे म्हणजे रमे सप्तमी आहे. रमाचं सप्तमी रूप जे आहे संस्कृत भाषेतलं. रमे म्हणजे त्या रामाच्या ठिकाणी, रमेच्या ठिकाणी माझं मन त्या ठिकाणी काय म्हणतात नतमस्तक झालेलं आहे आणि म्हणून मी सदैव रामनामाचा उच्चार करीत असतो. कुठे? त्या काशीला, काशी विश्वेश्वराला. आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर जो रामाचा उच्चार करतो त्याच्या कानामध्ये प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष भगवान ते त्या ठिकाणी रामनामाचा उच्चार करतात आणि त्याला तात्काळ मोक्ष प्राप्त होतो. आता या ठिकाणी पुन्हा प्रश्न विचारला. प्रश्न काय आहे की ह्या सतीचे पिता असणारे दक्ष प्रजापती. तर दक्षाने असा कोणता अपराध केला दक्षाने की ज्या अपराधामुळे दक्षाला स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागला, स्वतःचं मस्तक तोडून घ्यावं लागलं आणि त्याला ते बकरीचं तोंड जे आहे ते त्याला प्राप्त झालं. असा प्रश्न या ठिकाणी विचारला आणि त्याचं उत्तर ते म्हणतात आता मी तुम्हाला याचं उत्तर देतो. म्हणून या ठिकाणी हा अध्याय 4थ्या स्कंदातला पहिला अध्याय हा पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 4th स्कंदे विदुरमैत्रेय संवादे प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता दुसऱ्या अध्यायाला काही आज सुरुवात करूया आपण.
पुढच्या वेळेस आपण करूया ती सुरुवात, कारण तो अध्याय पुन्हा महत्त्वाचाच आहे. दुसरा अध्याय जो आहे 4थ्या स्कंदातला दुसरा अध्याय, की भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांच्यामध्ये द्वेष का निर्माण झाला. शिव कोण आहेत तर जावई आहेत, दक्ष प्रजापती हे सासरे आहेत. मग आता सासरे आणि जावई यांचं का पटत नाही? आताही पहा तुम्ही, काय जास्त पटत असेल असं मला वाटत नाही. आमचे सासरे जे आहेत ना, ते आमच्याकडे यायचे आणि 2-3 दिवस झाले की ते घरी जायचे, पुन्हा घाई करायचे. आमच्या सासूबाईंना सांगा, पुढे झाला आता 2-4 दिवस राहिलो तर चला आपल्या घरी, असं ते म्हणाले. तेव्हा त्यांना मी म्हटलं, हे पहा पूर्ण दासबोध वाचा एकदा. ते चांगलं वाचायचं, वाचन खूप चांगलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की श्वशुरगृही वास करी तो एक मूर्ख, सासऱ्याच्या घरी जो राहतो तो मूर्ख, असं त्यांनी दिलं. आता ह्याच्यामध्ये जामातगृही वास करी तो एक मूर्ख असं लिहिलं का? नाही. मग तुम्ही आमच्याकडे किती दिवस राहायला काहीच हरकत नाही. तरी ते राहत नव्हते, कारण ते फार पक्के होते. तसं आता या ठिकाणी भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांच्यामध्ये द्वेष का निर्माण झाला? इतकं जवळचं नातं, आपली मुलगी ज्याला दिली त्या जावयावर सासरा इतका रुष्ट होतो की त्याला शापसुद्धा देतो. ही कथा आम्हाला तुम्ही समजावून सांगा. आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये सतीच्या पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह आणि सतीने केलेला अग्निप्रवेश, अशा प्रकारचे अध्याय यामध्ये आहेत. या 4थ्या स्कंदामध्ये आपण जसं पाहिलं, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्यामधला पहिला पुरुषार्थ जो आहे धर्म, त्याबद्दलचं विवेचन आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर आता पुढच्या वेळेस आपण 4थ्या स्कंदातला दुसरा अध्याय जो आहे तो आपण पाहणार आहोत. त्यामुळे आता या ठिकाणी थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अलिपुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, टळे जन्म मरण.
प्रीतापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अखंड दासबोध पारायणामध्ये ज्यांनी पारायणं केली असतील त्यांनी उद्या 2 वाजेपर्यंत माझ्याकडे नावं आपापल्या समूहातून पाठवावीत, एवढी सगळी विनंती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय.